अहिल्यानगर शहरात प्रसिद्ध असणाऱ्या जंजाळे बंधूंच्या लक्ष्मी मसाला दूध सेंटर या फर्मला 34 वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्ताने नगरकरांसाठी 10 रुपयात मसाला दूध हा उपक्रम राबविण्यात आला। आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती। पवारांनी मसाला दुधाचा आस्वाद घेतला। जंजाळे बंधू नगर शहर आणि ग्रामीण भागातील तरुणांना म्हशीच्या दुधाचे व्यसन लावत आहेत, हे कौतुकास्पद आहे असे पोपटराव पवार या प्रसंगी म्हणाले। नगर शहरात महाविद्यालयीन जीवनात जंजाळे बंधू यांच्याकडे दूध पिण्यासाठी यायचो अशी आठवणही पवारांनी सांगितली। आज या ठिकाणी मी माळीवाड्यातील फुलसौंदर चौकामध्ये लक्ष्मी मसाला दूध या केंद्रावर आहे। खरं म्हणजे 1990 साली कैलासवासी शंकररावजी जंजाळ यांनी मसाला दुधाची सुरुवात केली। त्यांची 5 मुलं, नातवंड, हा एक मोठा परिवार आहे आणि गेली 34 वर्ष अखंडपणे नगर आणि नगर बाहेरील ग्रामीण भागातील तरुणांना ते म्हशीच्या दुधाचं व्यसन लावतायत, हे माझ्या दृष्टीने अतिशय कौतुकास्पद आहे। कारण दिवसेंदिवस व्यसनाधीन होत चाललेल्या तरुणाईला दुधाचं व्यसन जर लावलं तर ते उत्तम आणि चांगलं आरोग्य त्यांचं राहील। म्हणून लक्ष्मी मसाला दूध हे अतिशय प्रेरणादायी ठिकाण आहे आणि मी 1990 पासून अगदी कॉलेज संपल्यानंतर, गावचा सरपंच झाल्यानंतर अनेक वेळा आजही या ठिकाणी येतो आणि आज आवर्जून मी हिवरे बाजार येथील आमचं एक गाव एक गणपतीचं 30 वर्षाची परंपरा आहे, सर्व तरुण मंडळाला घेऊन दूध पिण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत। खरं म्हणजे आता किरणराव जंजाळ, श्रावणजी जंजाळ हे आता आपल्या सर्व कुटुंबासहित या तरुणाईला म्हशीच्या दुधाकडे आकर्षित करतात। म्हणून इथे येऊन त्यांचा सन्मान आपण करावं म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे 2 ग्लास दुधाचा आस्वाद या ठिकाणी मी घेतलेला आहे। नगर शहरातील नागरिकांनी 10 रुपयात मसाला दूध या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला। लक्ष्मी मसाला दूध सेंटरचे संचालक श्रवण जंजाळे यांनी उपस्थित नगरकरांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर।